नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आजचा 7वा दिवस आहे आणि आजही विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर नागपूर विधानभवनावर 15 मोर्चे धडकणार असून विधानभवन परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्ट आजच निकाल देण्याची दाट शक्यता आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे न्यायालयाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेणाऱ्यांपैकी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचा निवृत्तीपूर्वी कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आजच मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर निकाल येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी ते दिल्लीवारी करणार आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत दिलीप वळसे पाटील हे देखील असणार आहेत आणि इथेनॉल कांदा प्रश्नी अमित शहांसोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आहे। तसंच बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होऊ शकते। 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणी संदर्भातील इशारा सभा येत्या 23 डिसेंबरला बीडमध्ये होतीये आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही विराट सभा होणार आहे। तर या पार्श्वभूमीवर बीड शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि समाज बांधवांची नियोजन बैठक होणार आहे। धाराशिवमध्ये आरक्षण बचाव महाएल्गार सभा होणार असून सभेच्या नियोजनासाठी बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांच्या अंतर्गत वाद झाल्याचं पाहायला मिळालं। शेवटी दोन्ही आयोजकांमध्ये एकमत झालं आणि शेवटी शासकीय विश्रामगृहाच्या आवारातच जमिनीवर बसून पुढील बैठकीची दिशा ठरवण्यात आली आहे। तर 21 लोकांची समितीचं पुनर्गठन करूनच छगन भुजबळ यांची महाएल्गार सभा आयोजित करण्याचा ठराव जो आहे तो ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या लोकांच्या वतीनं अखेर घेण्यात आलाय। तर आता 10 जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असं नितेश राणे यांनी वक्तव्य केलं होतं। या विरोधात संजय राऊतांनी नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा आता दावा दाखल केलाय। तर याच संदर्भात नितेश राणेंविरोधात कोर्टानं बेलेबल वॉरंट जारी केलाय। ठाकरे गटाच्या वतीनं येत्या शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पोलीस परवानगी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आणि धारावीमधील रहिवाशांच्या प्रश्नांवर हा मोर्चा असल्यामुळे त्याला परवानगी द्यावी यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पुन्हा स्मरणपत्र देण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलं। सर्वोच्च न्यायालयात तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोइत्रा यांच्या संसदेतून हकालपट्टीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहेत। तर महुआनं आपल्या हकालपट्टीला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती SVN भाटी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। संसद भवन घुसखोरी प्रकरणामधील प्रमुख आरोपी ललित झा पोलिसांना शरण आलाय। सूत्रांकडून या संदर्भात माहिती देण्यात आली असून आरोपी ललित झा याचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांची 2 पथकं त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाली होती। संसदेच्या 15 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। यामध्ये 1 राज्यसभेचा तर 14 खासदार लोकसभेचे होते आणि दरम्यान यापैकी एका खासदाराचं निलंबन मागे घेण्यात आलंय आणि यापैकी एक खासदार हा लोकसभेत उपस्थित नव्हता तरी देखील त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं आणि दरम्यान DMK खासदार SR पार्थिवन यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय। संसद भवन घुसखोरी प्रकरणामध्ये लातूरच्या अमोल शिंदेला अटक झालेली असून अमोल हा लातूरच्या झरी गावातला रहिवासी आणि अमोलच्या सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना त्याच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले। तर आता विधानसभा प्रेक्षक गॅलरीमध्ये ज्येष्ठ पत्रकारांना घोषणाबाजी केल्याची घटना घडली आहे। तालिका अध्यक्षांकडे हातवारे करत विदर्भावर का बोलत नाही असा सवाल उपस्थित केलाय आणि यावरून आमदार आशिष शेलारांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। तसंच तालिका अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश दिले। तर प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। छातीत दुखू लागल्यामुळे त्याला अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून वेलकम टू द जंगल या सिनेमाचं शूटिंग संपवून घरी परतलेल्या श्रेयसची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्याला तातडीनं अंधेरी पश्चिम इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलंय। तर महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे। कोर्टानं साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलेला असून सायबर सेलनं त्याला आता समन्स बजावलाय। सकाळी 10:30 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश साहिल खानला देण्यात आले आहेत। त्यामुळे आता या चौकशीतून काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर निळवंडे धरणामधून शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलेलं होतं मात्र हे पाणी सिन्नर तालुक्यामध्ये येताच निवडण्याचं पाणी बंद केलं आणि त्यामुळे आता सिन्नर तालुक्यामधील शेतकरी आक्रमक झालेत। त्यांनी जलसंपदा विभाग अहमदनगर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। तर त्यांना अधिकार नसल्यामुळे बैठक नगरला का घेतली असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे आता नगर सिन्नर पाणी संघर्ष पेटणार असल्याची चिन्ह आहेत।
तर जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यामधल्या खामखेड या गाव दूध उत्पादक गाव म्हणून हे ओळखलं जातं. मात्र सद्यस्थितीमध्ये दुष्काळामुळे निर्माण झालेली चारा टंचाई आणि दुधाचं कमी झालेलं दर यामुळे संपूर्ण गावच आर्थिक संकटात सापडलंय. त्यामुळे आता किमान दुधाच्या दरात वाढ व्हावी व चारा टंचाईवर शासनानं उपाययोजना करावी अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. भुसावळ ते यावल रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांवर अनेक लहान मोठे अपघात होत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान तातडीनं रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जाते. धाराशिवजवळच्या हायवेवर अनावश्यक गतिरोधक बनवण्यात आलेलं होतं. या गतिरोधकामुळे वाहनधारकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हे गतिरोधक हटवून टाकले. भुसावळमधील पालिकेच्या संत गाडगे महाराज रुग्णालय परिसरामधील जीर्ण झालेली 7 कर्मचारी निवासस्थानं पाडण्याचं काम हाती घेण्यात आले. पालिकेनं धोकादायक इमारती पाडण्याचं काम हाती घेतलं आणि 4 दिवसात या इमारती नष्ट केल्या जातील आणि नंतर पालिकेच्या जुन्या इमारतीकडे मोर्चा वळवण्यात येणार आहे. गृहनिर्माण प्रकल्पांचा 3 महिन्यांचे प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत केलेला नाही आणि अशा गृहनिर्माण प्रकल्पांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये नोंदवलेल्या सुमारे 1143 पैकी सुमारे 463 प्रकल्पांवर प्रतिसादाअभावी प्रकल्प स्थगितीची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. शिक्षण विभागाकडून केलेल्या तपासणीमध्ये राज्यामध्ये 661 शाळा अनधिकृतरित्या सुरू असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यातील 78 शाळा बंद करून 6308 विद्यार्थ्यांचं समायोजन करण्यात आलंय. अनधिकृत शाळा बंद करून फौजदारी कारवाई, गुन्हे दाखल करणं आणि दंड आकारण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. तर आता ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत. त्यामुळे जलाशयाचा कप्पा क्रमांक 1 पूर्णपणे रिक्त करण्यात येणार आहे आणि शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार असून पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलंय. बोईसर तारापूर MIDCमध्ये आज 20 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला असून 1200 उद्योगांसह 9 गावांमध्ये उद्या पाणी निर्माण होणार आहे. तर राज्यामध्ये थंडीची चाहूल लागली आहे. मुंबई पुण्यासह अनेक भागामध्ये तापमानात आता घट झाली आहे. पुण्यामध्ये पुढील 4 दिवसात तापमानाच्या पाऱ्यात आणखी घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईमध्ये थंडीचा कडाका जाणवण्यासाठी जानेवारीचा पहिला आठवडा उजाडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबई परिसरामध्ये गालगुंड या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. शिवाय काही प्रकरणामध्ये रुग्णांच्या श्रवण यंत्रणेमध्ये परिणाम झाल्याचं दिसून आलंय. विशेष म्हणजे एरवी लहान मुलांमध्ये आढळणारा हा आजार प्रौढांना सुद्धा होत असल्याचं समोर आलंय. तर विषाणूचं म्युटेशन झाल्यामुळे आजाराची लक्षणं तसेच परिणाम बदलल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर जुनी निवृत्ती योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनेनं संप पुकारला होता. हा संप आता मागे घेण्यात आलाय. संप पुकारलेल्या या संपामुळे मुंबईतील आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील JJ रुग्णालय, सेंट जॉर्ज कामा आणि GT रुग्णालयातील रुग्णसेवेला फटका बसलाय. तर या रुग्णालयामधील बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तसंच शस्त्रक्रिया सुद्धा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पामधील रांजणोळी इथल्या 1244 घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय आणि या घरांच्या दुरुस्तीसाठी MMRDAनं निविदा जारी केल्यात. त्यामुळे नव्या वर्षात या घरांच्या दुरुस्तीला सुरुवात होणार आहे. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी अभियान राबवण्यात येते. यामध्ये गिरणी कामगारांना कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई मंडळानं घेतलाय. यापूर्वी ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीनं कागदपत्र सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्यानं कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाहीये. तर आता भारतीय चलनामधील 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांमध्ये सुधार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री आणि RBI गव्हर्नर यांच्याकडे केली आहे. 2016 नंतर 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा फारशा चलनात आल्या नाहीत. तसंच हाताळलेल्या नोटांचा रंग आणि कागदावर परिणाम झालाय. त्यामुळे ज्या पद्धतीचा कागद 200 आणि 500च्या नोटांसाठी वापरला तसाच कागद वापरून 10, 20 आणि 50च्या नोटा आधुनिकतेचा वापर करून बनवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. तर आता समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर ठरतोय. या महामार्गावर वर्षभरामध्ये 60 लाख वाहनांची ये-जा झाली आणि 421 कोटी रुपयांचा टोल भरला गेलाय. लोकांनी फार मोठ्या प्रमाणात या समृद्धीला पसंती दिल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे पनवेल आणि मडगाव दरम्यान 14 विशेष ट्रेन चालवणार आहे, तर या गाड्यांचं आरक्षण लवकरच सुरू होणार आहे. पालघरमध्ये मद्य तस्करांनी अनोखी शक्कल लढवत चक्क मद्य तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर केल्याचं समोर आलंय. रुग्णाला झोपण्यासाठी असलेल्या बॉक्समधून 10 लाखांची ही तस्करी होत होती. मात्र पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही रुग्णवाहिका ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या गुप्तहेराला भारताच्या संवेदनशील जागांची गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी गौरव पाटील या तरुणाला मुंबई पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकानं अटक केली आहे. व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून गोपनीय माहिती पाकिस्तानला कळवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि गौरव बाचोरा शहरातील लक्ष्मी अंगण परिसरामधील रहिवासी असून त्याचे आई वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. तर ITIचं शिक्षण होऊन नौदलात गोदीत शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत होता. ठाण्यामध्ये तो एकटाच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करणाऱ्या 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. 2020 मध्ये या महिलेची आरोपींनी हत्या केली होती. सिंधुदुर्ग किल्ल्यावर रविवारी 17 डिसेंबरला त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आता 17 डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. किल्ल्यावरच्या शिवराजेश्वर मंदिरात भेट देण्यासाठी आणि किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक विकेंडला गर्दी करतात. मात्र येत्या रविवारी सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे. सोलापूरमधील बाळे इथली खंडोबा यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेनिमित्तानं मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून रोषणाईमुळे मंदिर उजळून निघाले. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये मंदिर परिसरामध्ये 7,500 कोटी मातीचे दिवे प्रज्वलित केले जाणार असल्याची माहिती अयोध्या तपस्वी छावणी पीठाधीश्वर महंत जगद्गुरू आचार्य यांनी दिली आणि बदलापूरमध्ये त्यांच्या आशीर्वचन आणि दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस ते बोलत होते. तर दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नौदल दिनाच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडियाच्या प्रतिष्ठित कमान स्मारकावर बीटिंग रेटेड आणि टॅटू समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल रमेश बैस यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 1971च्या भारत-पाक युद्धात निर्णायक विजय मिळवल्याच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईमध्ये साठे कॉलेजच्या टर्फ मैदानावर विशेष सक्षम विद्यार्थ्यांसाठी खेळ ऊर्जा हे अनोखं संमेलन आयोजित करण्यात आलं. अभिषेक झा या विद्यार्थ्यानं चॅम्पियन झोन या टर्म मॅनेजमेंट विषयक उद्योग संकल्पनेला ओळख मिळावी या हेतूनं संमेलनाचं आयोजन केलं होतं आणि अभिषेकचं चॅम्पियन झोन हे स्टार्टअप शाळा आणि महाविद्यालयांमधील टर्फ मैदानाचं व्यवस्थापन पाहतं तर क्रीडा स्पर्धांचं आयोजन करतं. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्यात. कायदा करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. किशोर निंबाळकरांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे आणि समितीबाबत GR प्रसिद्ध करण्यात आलाय. तर टेंभू सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. प्रकल्पासाठी 7,370 कोटी मंजूर करण्यात आले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातून 1 लाख हेक्टरहून अधिकचं क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. नागपूर विधिमंडळ अधिवेशनामध्ये धर्मांतराच्या मुद्द्यावरून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार कपिल पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. लोढा यांनी आदिवासी समाजातील धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केलाय. तसंच धर्मांतर केलेल्या आदिवासींना आदिवासींच्या सवलती देऊ नयेत अशी मागणी केल्याचं लोढांनी सांगितलंय. तर लोढांच्या मागणीवर आमदार कपिल पाटील यांनी जोरदार हरकत घेतली. तसंच सरकारला धर्मावर आधारित भेदभाव करता येणार नसल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कपिल पाटील यांनी मंत्री लोढा यांना चांगलंच धारेवरही धरले. त्यामुळे उपसभापती नीलम गोरेंना हस्तक्षेप करावा लागला. हिवाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी विधान परिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा सुरू असून या चर्चेत बोलताना सुरेश धस यांनी छगन भुजबळ यांना थेट सवाल विचारले. त्यामुळे आता सरकारमध्ये सुंदोपसुंदी असल्याचं समोर आले.